अगं बाबो, ये चलवाल्यांनी काय डायरेक्ट विमान चालून उभं केलं की काय? बाबो काय हे? अगं बाबो, हा किती मस्त भारी देखावा आहे. हनुमंतराय काय आभाळामध्ये उडत आहेत की काय? तर जय शिवराय मित्रांनो, आज मी आणि माझा मित्र पवन आम्ही जात आहोत नाशिकमधला गणपती बघण्यासाठी. ह्या त्र्यंबक रोडवरून आता आम्ही सातपूर शहरातून जात आहोत CBSवर, आणि CBS तसंच कालिदास कला मंदिरला आम्ही गणपती बघण्यासाठी जात आहोत. आम्ही सिग्नल क्रॉस केलेला आहे आणि सिग्नल क्रॉस करून आम्ही CBSला आलो. CBSवरून आम्ही कालिदास कला मंदिरला आलो. समोर आम्हाला महिंद्राचा गणपती दिसला. अतिशय भारी डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी आणि देखावा पण खूप भारी सादर केलेला आहे त्यांनी. तिरुपती बालाजीच्या वर्षी देखावा केला आहे. यानंतर आम्ही बॉसच्या गणपतीकडे गेलो. बॉसवाल्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा साजरा केलेला आहे आणि इथलं वातावरण खूप मस्त होतं. त्यानंतर आम्ही गणपती बघितले भरपूर असे. नंतर राजस्थानी कला पण साजरी केलेली आहे यशवंत कला क्रीडा मंडळाने. त्यानंतर आम्ही इथले बाकीचेही गणपती बघितले. त्यानंतर आम्ही श्रमिक सेनेचा देखावा बघितला. हनुमानाचा त्यांनी देखावा या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि तो देखावा अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असा होता. त्यानंतर आम्ही इकडे HLकडे आलो. HLने अगं बाबू, HLने काय विमान आणलं का इकडं? HLचं आम्ही विमान बघून त्या ठिकाणून निघालो आणि निघून आम्ही आता गेलो नाशिकचा मानाचा असलेला मानाचा गणपती बघण्यासाठी. नाशिकचा मानाचा गणपती बघण्यासाठी आम्ही आलो होतो. अशोक स्तंभावर आम्ही आलो आणि अशोक स्तंभावरून आम्ही मानाचा गणपती नाशिकचा आम्ही बघितला. अतिशय भव्य दिव्य असा डेकोरेशन केलेलं होतं आणि खूप मोठा हा गणपती आहे. लालबागच्या राजासारखी दिसणारी हुबेहूब मूर्ती या ठिकाणी आहे. ही मूर्ती बघून आम्हाला अतिशय जवळून दर्शन भेटले आणि दर्शन घेऊन मग आम्ही पुढे निघालो. दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. नंतर देखावा बघितला. आम्ही स्तंभाचा राजा देखील बघितला. स्तंभाच्या राजावरून आम्ही आलो नाशिकचा राजा बघण्यासाठी. इथे DJ लावून नाचत होते. आम्ही पण नाचण्याचा आनंद घेतला आणि आतमध्ये गेलो. तर नाशिकच्या राजालाही आज एवढी गर्दी नव्हती. आम्ही नाशिकच्या राजाचं दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि बाहेर निघून मग आम्ही निघालो. त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यावरती रविवार कारंजा या ठिकाणी गेलो. रविवार कारंजावर नाशिकचा चिंतामणी आम्ही बघितला आणि नाशिकच्या चिंतामणीला देखील या ठिकाणी कमी गर्दी होती. पहिला दिवस असल्याने खूप कमी गर्दी होती. नाशिकच्या चिंतामणीचं आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही रविवार कारंजातील चांदीचा गणपती इथं आलो. चांदीच्या गणपतीचं पण आम्ही दर्शन घेतलं. इथे गर्दी थोडी जास्त वाटली. त्यानंतर आम्ही निघालो आणि निघून मग आम्ही रोडनी एन्जॉय करत पावसाचा आनंद घेत पुन्हा आम्ही आमच्या घराकडे निघालो. तर मित्रांनो, तुम्हाला देखील नाशिकच्या गणपतीचे दर्शन घ्यायचं असेल तर या आणि नक्की नाशिकच्या गणपतींचं दर्शन घ्या. धन्यवाद.